वर्जन में से देखेंगे लूक 1 5 से लेके 17 तक. आपण वचनातून बघूया लुकाचं पुस्तक पहिला अध्याय 5 पासून 17 वचनापर्यंत. मैं पहले आई विल फर्स्ट रीड फ्रॉम इंग्लिश एंड देन सिस्टर वैशाली कैन रीड फ्रॉम मराठी. या देयर वाज इन द डेज ऑफ हेरोड द किंग ऑफ जुडेया a certain priest named Zacharias of the division of Abijah. His wife was of the daughters of Aaron, and her name was Elizabeth. And they were both righteous before God, walking in all the commandments and the ordinances of the Lord blameless. But they had no child, because Elizabeth was barren, and they were both well advanced in years. So it was that while he was serving as priest before God in the order of his division, according to the custom of the priesthood, his lot fell to burn incense when he went into the temple of the Lord. And the whole multitude of the people was praying outside at the hour of incense. Then an angel of the Lord appeared to him, standing on the right side of the altar of incense. And when Zacharias saw him, he was troubled, and fear fell upon him. But the angel said to him, "Do not be afraid, Zacharias, for your prayer is heard, and your wife Elizabeth will bear you a son, and you shall call his name John. And you will have joy and gladness, and many will rejoice at his birth. For he will be great in the sight of the Lord, and shall drink neither wine nor strong drink. He will also be filled with the Holy Spirit, even from his mother's womb. And he will turn many of the children of Israel to the Lord their God. He will also go before him in the spirit and power of Elijah, to turn the hearts of the fathers to the children, and the disobedient to the wisdom of the just, to make ready a people prepared for the Lord." लुकाचं पुस्तक पहिला अध्याय 5 पासून 17 वचन. यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसामध्ये अबियाच्या वर्गातला जखऱ्या नावाचा एक याजक होता, आणि त्याची बायको अहरोनाच्या कन्यातली होती, व तिचे नाव अलिशिबा होते. आणि तो उभयंता देवाच्या समोर न्यायी होती, आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी याप्रमाणे वागत असता निर्दोष होती. आणि त्यांना मुलबाळ नव्हते, कारण अलिशिबा वांझ होती, व ती दोघेही फार म्हातारी झाली होती. आणि असे झाले की तो आपल्या वर्गाच्या क्रमाने देवाच्या समोर याजक पदाचे काम चालवित असता, याजक पदाच्या रीतीप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी होती. आणि धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला, आणि त्याला पाहून जखऱ्या घाबरला व त्याला भय पडले. पण दूताने त्याला म्हटले, "जखऱ्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे, व तुझी बायको अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल, आणि तू त्याचे नाव योहान ठेव. तेव्हा तुला आनंद व उल्हास होईल, आणि त्याच्या जन्मावरून पुष्कळ लोक आनंद करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने थोर होईल. आणि तो द्राक्षरस व मद्य कधीच पिणार नाही, व तो आपल्या आईच्या गर्भापासूनच पवित्र आत्म्याने पूर्ण होईल. आणि तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळांना त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळविल. आणि प्रभूसाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला बापाची अंतकरणे लेकरांकडे, व आज्ञा न मानणाऱ्यांना न्यायीच्या ज्ञानाकडे वळवायला तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्यांच्या पुढे चालेल." हालेलुया, हालेलुया. हम बैठ जाएंगे. थैंक यू. सबको ये समझ, ओके, डिड एवरीबडी अंडरस्टैंड what this is about? सर्वांना समजला का हे कशाबद्दल आहे? Yes, it is about Zacharias and Elizabeth. हे जखऱ्या आणि त्याची बायको अलिशिबा याच्याबद्दल आहे. Yes, okay. Now Zacharias was of the division of Abijah, and Elizabeth was of the daughters of Aaron. जखऱ्या हा अबिया याच्या वर्गातला होता, व अलिशिबा ही अहरोनाच्या कन्यातली होती. Okay. Now let's see what is the division of Abijah. आपण बघू की तो वर्ग काय आहे, अबियाचा वर्ग काय आहे. Okay. So Aaron had 4 sons. अहरोनाला 4 मुले होती. 2 of them died because they had offered profane, that means unholy fire to the Lord. त्यातील 2 ही मुलं मेली, कारण त्यांनी अपवित्र अग्नी अर्पण केला परमेश्वर समोर. Okay, and 2 of their names was Nadab and Abihu.
आणि दुसरं 2 जे राहिले होते त्यांचं नाव होतं नादाब आणि Abihu. अबिहू. Okay, and he had other 2 sons. आणि त्याला अजून दुसरे 2 मुलगे होते. They had a lot of descendants. त्यांना खूप काही पुष्कळ वंश होते. Okay, so we are talking about these 2 sons now. आणि आपण या 2 मुलांबद्दल बघणार आहोत. Now, when King David he proclaimed, he declared that Solomon will be his heir. आणि जेव्हा दावीद राजाने घोषणा केली की सलोमोन हा त्याचा वंश होईल, David selected 24 descendants from Aaron. तेव्हा दाविदाने 24 वंश अहरोनाच्या वंशातून निवडले. Okay, so if you have to understand this, you can go to 1 Chronicles 24. The entire breakdown of what I'm speaking about is given over there. 1 Chronicles 24. हे समजण्यासाठी तुम्ही पहिला इतिहास 24वा अध्याय वाचू शकता. Okay, so David chose 24 descendants of Aaron, and they were divisions or clans. आणि दाविदाने 24 वंश निवडले अहरोनाचे आणि ते वर्ग होते. Okay, and their duties were priestly duties like sacrificing, offering sacrifices in the house of the Lord, that sort of things. Whatever the priest used to do, they had to do. आणि त्यांची सेवा ही याजक पदाची होती. पशुची होमार्पणे करणे जसे याजक पदाची कामे होते ती सेवा करत होते. Okay, so first they started with the tabernacle because initially there was tabernacle, and then when Solomon built the entire temple, then they started continuing the same in the temple. आणि त्यांनी पवित्र स्थानापासून सुरुवात केली आणि नंतर शलोमोनाने मोठं मंदिर बांधलं तिथून त्यांनी सुरुवात केली. Okay, now but my point here is that Zacharias was a descendant of Aaron. आणि माझा मुद्दा हा आहे की जखऱ्या हा अहरोनाचा वंशज होता. Yes, so in Matthew 1st chapter we see that from David until the captivity it is 14 generations. आणि मग ते पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो की दाविदापासून जेव्हा बंधनामध्ये गेलेले लोक हे 14 वंश होते. And from the captivity until Jesus Christ there were 14 generations. आणि तिथून पुढे येशू ख्रिस्तापर्यंत 14 वंश होते. So 28 generations. तेव्हा 24 वंश होते. So from Aaron until Zacharias, give and take, it was 27 to 28 generations that had passed. आणि अहरोनापासून जखऱ्यापर्यंत 27 वंश होते. Okay. Now Elizabeth, on the other hand, his wife, Zacharias' wife, आणि अलिशिबा जी जखऱ्याची पत्नी होती, she was also a descendant of Aaron. ती पण अहरोनाच्या कन्यातली होती. Okay. Who was Aaron? Aaron was Moses' brother. आणि अहरोन हा मोशेचा भाऊ होता. And Aaron was the first priest first priest to the priest of Israel. So he was the first ever high priest of Israel. आणि अहरोन हा सगळ्यात पहिला याजक होता इस्रायलचा. Hallelujah. हालेलुया. दोनों जो थे वो याजकी थे, उसके वंश से थे. दोन्ही पण याजकच होते आणि त्याच्याच वंशातून होते ते. Hallelujah. हालेलुया. And the Bible says that they were both righteous before God, walking in all the commandments and ordinances of the Lord blameless. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की ते दोन्ही पण न्यायी होते आणि आज्ञा व विधी परमेश्वराच्या आज्ञा व विधी मध्ये वागत असता ते निर्दोष होते. Okay, so if you understand this, they were not just descendants of Aaron just outside, just for the look of it, but they were also doing what they are supposed to do as the priests of the Lord. आणि ते फक्त त्यांचे वंश नव्हते अहरोनाचे, तर ते जे न्यायीपणाने निर्दोष असे वागत होते. Hallelujah. They were actually, living a life of righteousness. They were walking in the commandments of the Lord. They were doing what they're supposed to do as they were serving the Lord. आणि ते न्यायी होते आणि ते प्रभूचे आज्ञा व विधी मानत होते, त्याप्रमाणे ते निर्दोष राहत होते आणि त्याप्रमाणे सेवा करत होते. Hallelujah. Yeah, they were both righteous before God, walking in all commandments and ordinances of the Lord blameless. आणि ते दोन्ही पण न्यायी होते आणि आज्ञा व विधी मानत असता वागत असता ते निर्दोष होते. But
पण they had no child. त्यांना मूल नव्हते. Hallelujah. They हालेलुया. had no child, they had no children. त्यांना मुलं नव्हती. Elizabeth was barren. एलिशिबा ही वांज होती They were both well advanced in years. आणि ते दोघेही म्हातारे होते. So let me just repeat everything for you. Okay? मी परत सगळं काही तुम्हाला रिपीट First, करते. they were descendants of Aaron. पहिलं ते अहरोनाचे वंशज होते. They were not only descendants of Aaron, but they were also walking righteously. आणि ते फक्त वंशज नव्हते तर ते न्यायीपणाने चालत होते. They were blameless, ते निर्दोष होते. walking in commandments and ordinances of the Lord. आज्ञा व विधीमध्ये ते वागत होते And yet they were childless. आणि तरी पण ते त्यांना मूलबाळ नव्हते. And to make matters worse, आणि त्याच्यापेक्षाही खराब स्थिती अशी होती, they were both well advanced in years, ते दोघेही म्हातारे होते. which means that they were so advanced in years that they will not be able to conceive even if they tried. ते इतके म्हातारे होते की त्यांना मूलबाळ होऊ शकणार नव्हतं. They were both in such a state that there was no hope. आणि ते अशा स्थितीमध्ये होते की जिथे काही आशाच नव्हती. Okay, now let's go to Psalm 77, 7 and 9. आपण स्तोत्रसंहिता 77 बघूया 7 ते 9. In that it's written, will the Lord cast off forever? And will he be favorable no more? Has his mercy ceased forever? Has his promise failed forevermore? Has God forgotten to be gracious? Has he in anger shut up his tender mercies? प्रभू सर्व काळ टाकून देईल काय? तो आणखी कधी प्रसन्न होणार नाही काय? त्याची प्रेमदया सर्व काळ अगदी सरून गेली आहे काय? सर्व पिढ्यांपर्यंत त्याचे वचन टळून जाते काय? देव कृपाळू व्हायला विसरला आहे काय? क्रोधामुळे त्याने आपल्या कळवळ्याच्या करुणा बंद करून टाकल्या आहेत काय? Hallelujah. हालेलुया. This is how we speak when we are in this kind of situation. अशाप्रमाणे आपण बोलतो जेव्हा आपण त्या स्थितीमध्ये असतो. And I'm sure this is how they must have felt. आणि मला असं वाटतं की ते पण तसेच बोलत असतील. I wonder how many times they must have gone through brokenness and upsetness of such. आणि किती वेळा ते दुःखामध्ये गेले असतील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. They were right. Everything they were doing was right, and yet they were childless. ते बरोबर होते. ते जे काही करत होते सर्व काही बरोबर होतं तरी पण त्यांना मूलबाळ नव्हतं. Hallelujah. हालेलुया. This was a real struggle. आणि हा एक मोठा संघर्ष होता. Hallelujah. हालेलुया. They had no child, त्यांना मूल नव्हतं. but these two people, husband and wife, पण हे दोघं पती पत्नी they were crazy people. ते वेडे होते असं म्हटलं जाईल. You know why? I'll tell you why. आणि मी सांगते का ते. Now, but they had no child because Elizabeth was barren and they were both well advanced in years. This is what the 7th verse says. Okay? आणि त्यांना मूलबाळ नव्हतं आणि ते दोघेही म्हातारे होते कारण अलिशिबा वांज होती हे 7वं वचन सांगतं. Okay? So it was, the 8th verse, so it was that while he was serving as a priest before God, आणि 8वं वचन म्हणतं की जेव्हा तो एक याजक म्हणून परमेश्वर समोर सेवा करत होता. hallelujah, हालेलुया. this verse, it just struck me. हे वचन मला खूप लागलं. They were descendants of Aaron, ते अहरोनाचे वंशज होते. they were righteous, ते न्यायी होते. they were blameless, ते निर्दोष होते. and still they were childless, आणि तरी पण त्यांना मूलबाळ and नव्हतं. still they were serving. आणि तरी पण ते सेवा करत होते. Why should they serve the Lord का म्हणून त्यांनी सेवा करायला पाहिजे when the होती? Lord has kept them unfruitful? जेव्हा परमेश्वराने त्यांना फलद्रूप केलंच नाही. The 8th verse says that he was serving as a priest for God. आणि 8वं वचन म्हणतं की ते याजक म्हणून देवाची सेवा करत होते. So let me get this straight. No matter what, they are still serving the Lord. आणि मला असं म्हणायचं आहे की काही असू दे पण ते तरी पण देवाची सेवा करत होते. You still want to serve the Lord when you are still unfruitful? तुम्हाला देवाची सेवा करायची आहे जरी तुम्ही फलद्रूप नाहीये तरी पण.
let me tell you, it is one thing to be a believer, आणि मला असं म्हणायचं की एक गोष्ट आहे की तुम्ही विश्वासू आहात, and it is a whole new level of torture to be an unfruitful believer. आणि हे एक नवीन लेवल आहे की जेव्हा तुम्ही टॉर्चरमध्ये म्हणजे छळामधून जाता आणि तरी विश्वासामध्ये आहात. Hallelujah. हालेलुया. You are a faithful believer, but an unfruitful believer. तुम्ही एक विश्वासू आहात तरी पण तुम्ही फलद्रूप नाही आहात. Hallelujah. These are two different things. हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. You know, I'll tell you why. आणि मी तुम्हाला सांगते का ते. Oh, you're a believer. How are you still not married then? तुम्ही विश्वासू आहात तरी पण तुमचं लग्न कसं नाही झालं? You've left the Catholic Church. This was your choice. How are you not married? तुम्ही कॅथलिक चर्च सोडलं तरी पण ही तुमची निवड होती तरी पण तुमचं लग्न कसं नाही झालं? You're a believer, you're serving true and the living God. You said no, then how come this happened to your pastor? आणि तुम्ही विश्वासू आहात, तुम्ही जिवंत देवाची सेवा करता तरी तुमच्या पास्टरांना असं कसं काय झालं? You are serving the Lord now. How come your husband is like this? How come your son is like this? तुम्ही देवाची सेवा करता तरी तुमचा पती आणि तुमचा मुलगा असा का? How come the Lord was able to save you but he was not able to save your family? आणि परमेश्वराने तुम्हाला वाचवलं पण तुमच्या कुटुंबाला का वाचवू नाही शकला? How come you're jobless? You're telling so big things to us. Always you're doing hallelujah, hallelujah. How come you're jobless? How are you not happy in life? आणि How do you have so much of lack in your life? आणि तुम्हाला जॉब नाही आहे तरी पण तुम्ही देवाची सेवा करता आणि तुमच्यामध्ये किती कमतरता आहे? How are you so sick all the time? आणि तुम्ही असे आजारी कसे सर्वदा? You're a Christian, right? You say that God is spirit, you should worship him in spirit and truth. So how is it that if you're doing everything right, then everything is wrong in your life? तुम्ही ख्रिस्ती आहात आणि असं म्हणता की तुम्ही परमेश्वराला आत्म्यात आणि खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे. तुम्ही सगळं बरोबर करता तरी सर्व काही चुकीचं कसं काय आहे? Hallelujah. हालेलुया. क्या हम इस स्थिति से गुजरे हैं? काय आपण ह्या स्थितीमधून जात आहोत? Have we gone through this kind of situation in our lives? आपण ह्या स्थितीतून गेले आहोत का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Yes. हम हो. गए हैं इस स्थिति से. आपण गेलो आहोत. Hallelujah. हालेलुया. I have one person in this church that person is no more. Her name is Mrs. Carmen Mendonça. She is Michael's mother. मी एका व्यक्तीला ओळखते या चर्चमधून की ते आता हयात नाही आहेत. त्यांचं नाव कार्मेल मेंडोसा आहे. I have heard the best of things about her. मी त्यांच्याबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. Hallelujah. She was a faithful Christian, ती एक विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती होती. but she had a completely opposite father and a husband and a son. पण त्यांना एकदम त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा एकदम त्या ज्या विश्वासाचे एकदम ऑपोजिट वेगळे होते. And it must be so difficult for her. आणि हे त्याच्यासाठी खूप कठीण गेलं असेल. But she still continued. पण तरी पण तिने विश्वासामध्ये विश्वास ठेवला. Hallelujah. Hallelujah. And I heard someone say that she used to invite eunuchs in her house and she used to feed them and she used to just shower love upon them and share the word of God with them. आणि मी असं ऐकले की तृतीयपंथीयांना ते घरी बोलवायचे, त्यांना देवाचं वचन सांगायचं, त्यांना जेवू घालायचे, त्यांच्यावर प्रीती करायचे. Why should I serve you, Lord? मी तुझी सेवा का करू? When I serve you, people are cross questioning me about my husband and my son. जेव्हा मी तुझी सेवा करते तेव्हा लोक माझ्या पती आणि मुलाबद्दल विचित्र They प्रश्न are mocking विचारतात. me. They are mocking me. They ते are hurting me. ते माझ्या विषयी वाईट बोलतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. This is a struggle. हा एक संघर्ष आहे. Why should we serve the Lord if I am not reaping the benefits of it? आणि मी परमेश्वराची सेवा का करू जर मला त्याच्यातून प्रतिफल मिळत नाहीये? Who does this? कोण असं करतं? Have you ever invited eunuchs in your house? तुम्ही कधी तृतीयपंथांना तुमच्या घरी बोलवले आहे काय? Have you ever served them? त्यांची सेवा केली आहे का? Ever shared the word of God with them? त्यांच्याशी परमेश्वराचं वचन दिले आहे का त्यांना? What made her so faithful and dedicated to the Lord? कशाने त्यांना इतकं विश्वासू बनवलं परमेश्वराशी?
Hallelujah. हालेलुया. Are you asking these questions to yourself? तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारत आहात का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. She was faithful in her service to the Lord. आणि परमेश्वरच्या सेवामध्ये त्या विश्वासू होत्या. And the Bible says, Jesus Christ said to Thomas that you see and you believe, but blessed are those who do not see and yet believe. आणि पवित्र शास्त्र असं म्हणतं की येशूने थोमाला असं म्हटलं की तू बघतो म्हणून विश्वास ठेवतो, पण जे न बघता माझ्यावर विश्वास ठेवतो ते आशीर्वादित आहे. Hallelujah. हालेलुया. This woman, she always did it and yet believed it. She couldn't see it, but she still believed that for her God, nothing is impossible. या बहिणीने बघितलं नाही तरी पण विश्वास ठेवला की माझ्या परमेश्वरासाठी काहीच गोष्ट अशक्य नाहीये. Hallelujah. Hallelujah. And I tell you, it was not easy for Zacharias and Elizabeth. आणि अलिशिबा आणि जखऱ्यासाठी ह्या गोष्टी सोप्या नव्हत्या. They were well advanced in years. That means they were very old. ते खूप म्हातारे झाले होते. So, since the time that they got married, until they got old, they were childless and they had to bear it for such a long time. आणि जेव्हापासून त्यांचं लग्न झालं होतं ते जेव्हा ते म्हातारे झाले होते तोपर्यंत ते सर्व सहन करत होते, तरी पण ते परमेश्वराची सेवा करत होते. But can you imagine? They are still blameless and righteous. आणि तुम्ही हा विचार करू शकता का की ते तरी पण निर्दोष आणि न्यायी होते. For most of us sitting here, this can be an excuse to get out of line. आणि आपण जे इथे बसलो त्या आपल्या कित्येकांना हे एक कारण आहे की त्या विश्वासातून बाहेर निघण्यासाठी. क्यों करूं मैं? मेरे को नहीं मिला जो मेरे को चाहिए था. मी का करू? कारण मला जे पाहिजे ते मला मिळालंच नाही. Why should I do it? मी का करू? My dad was sick. He's not healed. Why should I do it? माझे वडील आजारी होते आणि त्यांना आरोग्य भेटलं नाही. My parents are not saved. Why should I do it? माझे आई वडील आजारी आहेत का म्हणून मी करावं? Hallelujah. हालेलुया. It's a very perfect excuse for us to get out of line. आणि हे एक अगदी बरोबर कारण आहे आपल्याला हा बाहेर निघण्यासाठी. You know, whenever he must be entering the temple, he must have these, this feeling. Even if people did not look at him like that, he would have still felt that people are looking at him in a way that this man is childless. आणि जेव्हा केव्हा तू परमेश्वरच्या मंदिरामध्ये प्रवेश करत असेल तेव्हा असं वाटत असेल, ह्या गोष्टी त्याच्या मनामध्ये येत असतील का, त्याला असं वाटत असेल की लोक असं म्हणत असेल की हा एवढं करतो तरी ह्याला मुलबाळ नाही आहे. Even though people may not think like that, the thoughts, they always torture you. जरी लोक त्या असे विचार करत नसतील तरी असे विचार आपल्या मनात येऊ शकतात. Hallelujah. हालेलुया. But how are they still continuing to serve the Lord? पण तरी पण ते परमेश्वराची सेवा कशी करत आहेत? Hallelujah. हालेलुया. Let's go to Psalm 77 again. आपण स्तोत्रसंहिता 77 कडे परत जाऊया. Whenever they must have said, will the Lord cast off forever? And will he be favorable no more? Has his mercy ceased forever? Has his promise failed forevermore? Has God forgotten to be gracious? Has he in anger shut up his tender mercies? प्रभू सर्व काळ टाकून देईल काय? तो आणखी कधी प्रसन्न होणार नाही काय? त्याची प्रेमदया सर्व काळ अगदी सरून गेली आहे काय? सर्व पिढ्यांपर्यंत त्याचे वचन टळून जाते काय? देव कृपाळू व्हायला विसरला आहे काय? क्रोधामुळे त्याने आपल्या कळवळ्याच्या करुणा बंद करून टाकल्या आहेत काय? असे ते विचार करत असतील. Whenever they thought like this, जेव्हा केव्हा त्यांनी असा विचार केला, I believe this is what they said next. मी असा विश्वास करते की हेच त्यांनी म्हटलं असेल. From 10 to 13. And I said, this is my anguish. But I will remember the years of the right hand of the Most High. I will remember the works of the Lord. Surely I will remember your wonders of old. I will also meditate on all your work and talk of your deeds. Your way, O Lord, is in the sanctuary. Who is so great a God as our God? Hallelujah. वचन 10 ते 13 आपण वाचू. आणि मी म्हणालो, ही माझी अशक्तता आहे. परात्पराच्या उजव्या हाताची वर्षे मी आठवीन. मी ह्याच्या कृत्यांचे वर्णन करीन, कारण तुझी पुरातन आश्चर्यकर्मे मी आठवीन.
तुझ्या सर्व कार्याचे ध्यान मी करीन आणि तुझ्या कृत्यांविषयी चिंतन करीन. हे देवा, तुझे मार्ग पवित्रतेत आणि देवासारखा देव थोर कोण आहे. Hallelujah. This is what they must have told themselves. आणि हे त्यांनी स्वतःला म्हटलं असेल. For all those people sitting here and online, जे लोक इथे बसले आहेत आणि जे ऑनलाईन आहेत, this is for you. हे तुमच्यासाठी आहे. If you are going through a situation right now, जर तुम्ही कुठल्या स्थितीमधून जात असाल, बिकट स्थितीमधून, remind yourself of all the goodness of the Lord. तुम्ही आठवण करा परमेश्वर प्रत्येक चांगल्या कृत्याबद्दल. The greatest of all is that you're still alive. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही अजूनही जिवंत आहात. Remind yourself about the years of the right hand of the Most High. स्वतःला तुम्ही आठवण करून द्या की तो उजवा हात, जो परमेश्वराच्या पराक्रमी देवाचा उजवा हात तुमच्यावर होता. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. It's a human nature to fall, आणि हे मानवी स्वभाव आहे पडण्याचा, but it is a godly nature that you rise again. आणि हा देवाचा स्वभाव आहे की तो तुम्हाला परत उठवतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Hallelujah. Rise again. परत उठा. Hallelujah. Hallelujah. Doesn't matter what you're going through right now. तुम्ही कुठल्या स्थितीतून जात आहे त्याच्याशी काही फरक पडत नाही. The latter glory is always greater than the former glory. शेवटची महिमा ही पहिल्या महिमेपेक्षा सर्वात मोठी असते. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Hallelujah. And I feel it in my heart that they must have done this. They must have reminded themselves that God is good to us. आणि मी असा विश्वास करते माझ्या हृदयामध्ये की त्यांनी आपल्याला ते आठवण करून दिले असेल की परमेश्वर हा चांगला आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Last time when Pastor Berarkar came to Emmanuel Ministries, मागच्या वेळी जेव्हा पास्टर बेराडकर इमानुएल मिनिस्ट्रीमध्ये आले, he said you have to be crazy to follow Jesus. तुम्ही येशूच्या पाठीमागे चालण्यासाठी वेडे असले पाहिजे. Hallelujah. हालेलुया. And these two people were doing exactly the same. आणि हे दोघेही तेच गोष्ट करत होते. Zacharias and Elizabeth, जखऱ्या आणि अलिशिबा, blameless and righteous निर्दोष आणि न्यायी, and selflessly serving the Lord. आणि Selflessly मतलब से वो लोग परमेश्वर की सेवा नहीं कर रहे थे. कोई मतलब नहीं था उसमें. Yes, they had no selfish desires. त्याच्यामध्ये त्यांचा काही फायदाच नव्हता. Hallelujah. Hallelujah. They were doing it out of all their heart. ते सर्व काही त्यांच्या हृदयाने करत होते. Hallelujah. हालेलुया. हम इसके आगे देखेंगे क्या होता है. आपण याच्या पुढे पाहूया. So it was that while he was serving as priest before God in the order of his division, according to the custom of the priesthood, his lot fell to burn incense when he went into the temple of the Lord. And the whole multitude of people was praying outside at the hour of incense. आणि असे झाले की तो आपल्या वर्गाच्या क्रमाने देवाच्या समोर याजक पदाचे काम चालवित असता याजक पदाच्या रीतीप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी होती. आणि धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. And the whole multitude of people was praying outside the hour of incense. आणि लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. When he was serving the Lord, there were people outside praying. जेव्हा तो परमेश्वराची सेवा करत होता तेव्हा बाहेर लोक प्रार्थना करत होते. Zacharias was ineffective in his personal life. जकर्या हा स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये He was ineffective, failed. He failed in his personal life. वो हार गया था. ठीक है, उसके पर्सनल लाइफ में he had failed. तो स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये हारलेला होता. But his spiritual life was like this. पण त्याची आत्मिक जीवन हे वरच्या लेवलला होते. Why? Because his ministry was perfect. कारण त्याची सेवा ही परफेक्ट होती. Why it was perfect? Because when he used to burn incense, he used to draw people to the temple of the Lord and they used to sit for prayer. आणि जेव्हा तो वेदीवरती धूप जाळत होता तेव्हा तो लोकांच्या समुदायाला खेचायचा आणि ते त्याच्यासाठी प्रार्थना करायचे. Hallelujah.
His personal life, however it may be, but his spiritual life was a good life. त्याचं वैयक्तिक जीवन कसंही असलं तरी त्याचं आत्मिक जीवन हे चांगलं होतं. They were childless, त्यांना मुलबाळ नव्हते, but they were not spiritless. पण ते आत्मिक होते. Hallelujah. They had the Spirit of the Lord with them. त्यांच्याबरोबर परमेश्वराचा आत्मा होता. And that's why every time he burnt incense, there were people flocking. The Bible says multitudes of people flocking outside the temple to pray when he was burning the incense. आणि म्हणून जेव्हा तो वेदीवरती धूप जाळत असे तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्यासाठी बाहेर प्रार्थना करत होता. His service to the Lord, his ministry was effective. त्याची सेवा ही असरदार होती. Hallelujah. हालेलुया. He may have failed physically, but spiritually, he was winning everything. जरी तो शारीरिकरित्या हारला असला तरी आत्मिकरित्या तो विजयी होता. Hallelujah. हालेलुया. Let me tell you something. मला तुम्हाला काही सांगायचंय. There is no excuse, there is no reason that you can use to excuse yourself from serving the Lord. असं कोणतंच कारण नाही की तुम्ही परमेश्वराच्या सेवापासून स्वतःला कारण देऊन बाजूला ठेवू शकता. Hallelujah. Hallelujah. There is no reason that you can use to excuse yourself from serving the Lord. कोणतंच असं कारण नाही की जे तुम्ही वापरू शकता आणि परमेश्वराच्या सेवापासून स्वतःला बाजूला करू शकता. If you cannot serve him when you have nothing, you will not serve him when you have everything. जर तुमच्याकडे काही नसताना तुम्ही त्याची सेवा करू शकत नाही तर तुमच्याकडे पुष्कळ असल्यावरही तुम्ही त्याची सेवा करू शकत नाही. If you cannot serve him when you have little, you will not be able to serve him when you have more. जर तुमच्याकडे थोडे असताना तुम्ही त्याची सेवा करू शकत नाही तर तुमच्याकडे पुष्कळ असले तरी तुम्ही त्याची सेवा करू शकत नाही. If your personal life is here and if your spiritual life is here, then you're in trouble. जर तुमची वैयक्तिक जीवन जर वरती असेल आणि आत्मिक जीवन खाली असेल तर तुम्ही धोक्यामध्ये आहात. If your personal life is here and your spiritual life is also here, then you are in trouble again. जर तुमचं वैयक्तिक जीवन पण खाली आहे आणि तुमचं आत्मिक जीवन पण खाली आहे तरीही तुम्ही धोक्यात आहात. But if your personal life is here and if your spiritual life is here, then I tell you it is good. पण जर तुमचं एक वैयक्तिक जीवन खाली आहे आणि तुमचं आत्मिक जीवन वरती आहे तर ते चांगलं आहे. Hallelujah. This Hallelujah. husband and wife was going through a lot of things. हे पती पत्नी खूप काही गोष्टींमधून जात होते And they were childless. आणि त्यांना मुलबाळ नव्हते. It was very easy for them to think that I must have done something wrong. That's why this is happening for me. तेव्हा हे त्यांना साहजिक आहे विचार करणे की आम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून आमच्या जीवनात असं It's होतंय. human nature, right? Oh, I must have done something. Oh, is it that thing that I did? What must it be? Lord, what did I do wrong? Tell me what did I do wrong to deserve this? आपले मनुष्याच्या विचाराप्रमाणे ते असे विचार करत असतील की आम्ही काय चुकीचं केलं की त्यामुळे आम्हाला असं झालंय आहे. But you know, I'll tell you something. पण मला तुम्हाला असं सांगायचं आहे If your spiritual life is here जर तुमचं आत्मिक जीवन वरच्या लेवलला आहे and if your personal life is here, आणि तुमचं वैयक्तिक जीवन हे खालच्या लेवलला आहे then everything that is happening in your life is the doing of the Lord. It is not the enemy, it is the Lord. आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये होते ते परमेश्वरापासून आहे. I'll tell you ते how. शत्रूपासून नाहीये. Let us go to Psalm 66. आपण स्तोत्रसंहिता 66 बघूया. 10 to 12. I'm reading this. For you, O God, have tested us. You have refined us as silver is refined. You brought us into the net. You laid affliction on our backs. You have caused men to ride over our heads. We went through fire and through water, but you brought us out to rich fulfillment. Hallelujah. Hallelujah. कारण हे देवा तू आम्हाला पारखले आहे. रूपे गाळण्यात येते तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. तू आम्हाला जाळ्यात आणले. तू आमच्या कमरेवर भारी ओझे लादले. तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वार होऊन जायला लावले. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून चालून गेलो परंतु आम्हास बाहेर काढून समृद्धीत आणले. Hallelujah. Hallelujah. आप समझ रहे मैं कहाँ हूँ, मैं क्या बात कर रही हूँ? Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय की मला काय म्हणायचं आहे? As long as your spiritual life is here, जोपर्यंत तुमचं आत्मिक जीवन हे वरच्या लेवलला आहे as long as your relationship with your God is strong, आणि जोपर्यंत तुमचा संबंध तुमच्या देवाशी चांगला आहे you are in a safe place. तुम्ही एका
सेफ जागेवर आहे. You are under the shadow of his wings. तुम्ही त्याच्या पंखाच्या छायेखाली आहात. Hallelujah. Hallelujah. Because your relationship with your God is strong. कारण तुमचा रिलेशन परमेश्वराशी संबंध हा मजबूत आहे. Hallelujah. हालेलुया. This verse says, you brought us into net. हे वचन म्हणतं कारण You brought us तू into, आम्हाला जाळ्यात आणले, which means that you are trapped. म्हणजे तुम्ही अडकला आहात. You laid affliction on our backs, आमच्या कमरेवर भारी ओझे लादले, which means that you are heavily burdened. म्हणजे तुमच्यावर भारी ओझे आहे. You have caused men to ride over our heads, तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वार होऊन जायला लावले, which means that you have been ridiculed and humiliated and insulted. म्हणजे तुमची छळवणूक झाली, तुमचा अपमान झालेला आहे, उपहास झालेला आहे. You went through fire and water, तुम्ही अग्नीतून आणि पाण्यातून चालून गेला, which means you had pressure on your head, you had the heaviness, the chaos, the exertion, everything. म्हणजे तुमच्यावर ते ओझं, ते भारीपण, ते छळवणूक सर्व काही तुमच्यावर आहे. Any man or woman in the right set of mind would think, this is my doing. I must have done something wrong. आणि कोणताही स्त्री आणि पुरुष असं विचार करू शकेल की ही मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे. But the Bible says that it is the Lord. पण पवित्र शास्त्र म्हणतं की हा परमेश्वर आहे. It is the Lord. हा परमेश्वर आहे. And the Bible says that He has refined us like silver. आणि पवित्र शास्त्र असं म्हणतं की त्याने आपल्या सोन्यासारखं शुद्ध केलेलं आहे. आप जिस स्थिति में जा रहे हो ना, परमेश्वर आपको चांदी के जैसे चमका रहा है. तुम्ही ज्या स्थितीतून जात आहात, परमेश्वर तुम्हाला चांदीप्रमाणे चमकवत आहे. Refinement of silver is not a easy process. चांदीचं शुद्धीकरण हे एक सोपी गोष्ट नाहीये. Hallelujah. It Hallelujah. is not an easy process. ही एक सोपी गोष्ट नाहीये. Hallelujah. हालेलुया. It is the Lord that is working in your life to refine you. हा परमेश्वर जो तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे तुम्हाला शुद्ध करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. If you feel trapped, जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जाळ्यात अडकला आहात, if you're being burdened, तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर भारी ओझे आहे, if you're being humiliated and ridiculed, तुम्हाला असं वाटतं की तुमचं छळवणूक झाली, तुमचा उपहास झालेला आहे, hallelujah. You know what the psalmist says next? तुम्हाला माहिती आहे का स्तोत्रकर्ता काय म्हणतो नंतर? You brought us out to rich fulfillment. तू आम्हास बाहेर काढून समृद्धीत आणलेस. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. The reason why you were brought out into a rich fulfillment is because you stayed. आणि तुम्हाला बाहेर काढून समृद्धीत आणण्याचं कारण हेच आहे की तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिला. You stayed, you survived, you sustained till the end. तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिला. It is the traps and the burdens and the humiliation and everything was going on and you still stayed. जाळ्यात अडकणे, भारी ओझे, तुमचे छळवणूक, अपमान हे सर्व होत असतात तरी पण तुम्ही टिकून राहिला. You always stay. तुम्ही तरी पण टिकून राहिला. You hold your ground तुम्ही स्वतःची भूमी पकडून ठेवली and you stayed. आणि तुम्ही टिकून राहिलात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You stay. तुम्ही टिकून राहिला. Hallelujah. हालेलुया. I know it's not easy. मला माहिती आहे की हे सोपं नाहीये. Hallelujah. हालेलुया. I know the thoughts that cross your mind when you are going through such a situation. मी समजू शकते ज्या कल्पना तुमच्या मनात चाललेल्या असतील ह्या स्थितीमध्ये. Hallelujah. हालेलुया. Wait on the Lord. परमेश्वरासाठी टिकून राहा. त्याची वाट पहा. Hallelujah. Wait on the Lord. परमेश्वरची वाट पहा. Wait, I say, on the Lord. परमेश्वरची वाट पहा असं मी सांगते. Hallelujah. 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 You don't give up until you get what you want. तुम्ही तोपर्यंत You don't give up until you get what you want. जोपर्यंत तुम्हाला ते मिळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः गिव्ह अप करू नका. हार मानू नका. हार मानू नका. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जब तक आपको आपकी बात आपके मन की बात मिलती नहीं है तब तक हार नहीं मानना.
जोपर्यंत तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत तुम्ही हार मानू नका. हालेलुया. हालेलुया. अगर आप अपने फैमिली के लिए प्रेयर कर रहे हो, करते रहो. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करत आहात तर करत राहा. हालेलुया. अगर आप अपने जॉब के लिए प्रेयर कर रहे हो, करते रहो. जर तुमच्या जॉबसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तर करत राहा. हालेलुया. अगर आप हालेलुया. अपनी बीमारी के लिए प्रेयर कर रहे हो, करते रहो. तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तर करत राहा. हालेलुया. 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 आप समझ रहे हैं मैं आपसे क्या कह रही हूँ? तुम्हाला समजतंय का मी काय म्हणते Are ते? you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय? You keep going. तुम्ही चालत राहा. Just like Zacharias and Elizabeth kept going. जसे जखऱ्या आणि अलिशिबा हे चालत राहिले. They did not leave. त्यांनी सोडलं नाही. And they stood their ground. ते स्वतः भूमीवरती मजबूत उभे राहिले. And that's why the Bible says they were righteous, they were blameless, and walked in all the commandments and ordinances of the Lord. म्हणून पवित्र शास्त्र असं म्हणतं की ते न्यायी होते, ते आज्ञा आणि विधीमध्ये वागत असता निर्दोष होते. Now, as I said, this must have been their routine for so many years. आणि हे त्यांचं रुटीन असेल खूप वर्षापर्यंत. Hallelujah. The Bible says that they were old, बायबल म्हणतं, पवित्र शास्त्र म्हणतं की ते म्हातारे होते, so that means they have seen a lot of life. म्हणजे त्यांनी खूप जीवन जगलेलं होतं. And whenever it came for Zacharias to serve the Lord, he used to come to the temple. आणि जेव्हा जखऱ्याला परमेश्वराची सेवा करावी लागेल तेव्हा तो मंदिरात येईल. And then he used to serve the Lord, and as soon as his time is up, the next person used to come and he used to return back home. तेव्हा तो सेवा करे आणि जेव्हा त्याचा वेळ संपे तेव्हा तो परत आपल्या घरी जाईल. And just imagine every time he served the Lord, he must go back home and say, maybe this time something, the Lord will bless me. Maybe this time I will be fruitful. आणि नेहमी तो असा विचार करत असेल, जेव्हा जेव्हा सेवा तो करून घरी जात असेल तेव्हा तो असा विचार करत असेल की या वेळेस मला काहीतरी परमेश्वराकडून प्राप्त होईल म्हणून. But every time his desire was rejected. पण नेहमी तो निराश होत असे. Hallelujah. But he was still available the next time that his time came to serve in the Lord. He still came. पण तरी पण जेव्हा दुसरी वेळ जेव्हा त्याला सेवा करण्याची वेळ येत असे तरी पण तो परत येत असे. Every year he was available no matter what. प्रत्येक वर्षी तो देवाच्या समोर हजर असे, काहीही कारण असू द्या. And every time he went home, I'm very sure, every time he went home and he came back, the traps must have increased. आणि जेव्हा केव्हा ते प्रत्येक वेळ जेव्हा तो घरी जात असेल तेव्हा जाळ्यामध्ये अडकणे हे वाढत गेलं असेल. His burdens must have increased. त्याचे ओझे वाढले असेल. The ridicule and the humiliation must have increased. छळवणूक आणि अपमान त्यांच्या जीवनामध्ये वाढला असेल. Every year, just imagine if I don't know exactly how many years they both were. I don't think the Bible mentions that. मला माहित नाही की किती वर्ष ते असे होते. But even if they were in their 70s, 60s or 70s, imagine almost 40 to 50 years of going back and forth and back and forth and back and forth and no child. आणि जर ते 70 वर्षाचे असतील तर 40 ते 50 वर्ष ते परमेश्वर सेवा करून परत येत असतील, जात असतील तरी पण काहीच होत नव्हतं. Hallelujah. Hallelujah. So many years of disappointment. खूप वर्ष जे ते निराशेमध्ये होते. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. It's a process. This is a process. Every person is going through a process. ही एक प्रोसेस आहे. Okay? I'm standing here. मी इथं उभे आहे Sister Vaishali is standing here. ठीक है? आणि मी इथं उभे आहे. This is a start of that process. ही सुरुवात आहे. Okay? I'm going one step. The traps and the burdens are piling up. मी एक पाऊल पुढे चालते तर जाळे आणि ओझे वाढत आहे. I take second step. The humiliation, the ridicule, everything is piling up. मी दुसरं पाऊल पुढे करते तर उपहास आहे, छळवणूक, अपमान वाढत आहे. I take one more step. It keeps increasing. आणि मी अजून एक पाऊल घेत आहे तर ते वाढतच आहे. It never decreases. ते कमी होत नाही. And here, this place, आणि ही जागा, this is the door. हे एक द्वार आहे. I have to survive until I reach here. मी तिथं स्वतः टिकून राहिलं पाहिजे.
until I reach here. जोपर्यंत मी इथे पोहोचत नाही. But this is piling up. पण हे इथे ढीग वाढत आहे. The pressure is piling up. ओझे वाढत आहे. But what we don't see is at the other side of this door, the glory of the Lord is piling up. पण आपण हे बघत नाही की दाराच्या दुसऱ्या बाजूला परमेश्वराची महिमा आहे. Hallelujah. 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 We cannot see it, आपण ते बघू शकत नाही. but it is piling up. पण त्याचं ढीग वाढत आहे. Hallelujah. Hallelujah. It is increasing. ते वाढत आहे. Okay, I know it's difficult here, मला माहित आहे की इथं कठीण आहे. but I want you to walk by faith and not by sight right now. पण मला तुम्ही विश्वासाने चाललेले असावेत तर दृष्टीने नाही. Hallelujah, because there is glory piling up on the other side of the door. कारण तिथे भरपूर महिमा दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणते ते? Hallelujah. Hallelujah. And Zacharias and Elizabeth, they were going through a process. आणि जखऱ्या आणि अलिशिबा ही ह्या प्रोसेस मधून जात होते. Hallelujah. Hallelujah. You are in a process if you don't have a job. तुम्ही एका प्रोसेस मध्ये असता जेव्हा तुम्हाला एक जॉब नाहीये. If you are sick, if you are physically unwell. जर तुम्ही निरोगी ना आरोग्य तुम्हाला आरोग्य नाहीये. Hallelujah. If your family, if you do not have proper finances to take care of your family, that is a process. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल. Hallelujah. If your family is not saved, that is a process. जर तुमची फॅमिली यांचा उद्धार झाला नसेल. If you are struggling to get married, it is a process. जर तुम्ही संघर्ष करत असाल लग्न होण्यासाठी, ती पण एक प्रोसेस आहे. If you have a family member who is addicted, they have addictions in their lives, it's a process. जर तुमच्या फॅमिलीचा एक व्यक्ती हा नशेच्या अधीन असेल, ती पण एक प्रोसेस आहे. But don't worry. पण तुम्ही चिंता करू नका. Hallelujah. There is a door waiting for you. एक दरवाजा जो तुमच्यासाठी वाट पाहत आहे. Waiting for you to reach there and open it. तो तुमची वाट पाहत आहे की तुम्ही जाऊन तिथे तो उघडावा. The Bible says Jesus Christ is the door to everlasting life. पवित्र शास्त्र म्हणतं की येशू ख्रिस्त हा दरवाजा आहे सर्व काळच्या Hallelujah. जीवनासाठी. Hallelujah. Hallelujah. There is a door waiting for you. तो दरवाजा तुमची वाट पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. There is a door waiting for you where glory is piling up. तो दरवाजा तुमची वाट पाहत आहे जिथे परमेश्वराची महिमा खूप आहे, भरपूर आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And suddenly something happens. आणि अचानक काहीतरी होतं. After so many years खूप वर्षानंतर of so much of pain and broken heart and chaos, आणि खूप वर्षाच्या दुःखानंतर काहीतरी होतं. then an angel of the Lord appeared to him standing on the right side of the altar of incense. And when Zacharias saw him, he was troubled and fear fell upon him. तेव्हा परमेश्वरचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा होता आणि जेव्हा जखऱ्याच्या दृष्टीस पडला तेव्हा जखऱ्या घाबरला आणि त्याच्यावरती भय पडले. Hallelujah. 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 After so many years, खूप वर्षानंतर after so many years, खूप वर्षानंतर hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Just imagine, even if it was 30, 40 years, after so many years, this is happening. आणि तुम्ही विचार करा जर ते 30-40 वर्षानंतर ही गोष्ट घडत होती. Hallelujah. हालेलुया. As a priest, एक याजक म्हणून I am doing the same thing every year and every year and every year. मी 30 गोष्ट प्रत्येक वर्षी करत आहे. 40, 50, 60 years has passed. 40, 50, 60 वर्ष निघून गेलेली आहेत. And he's right in front over there and he's burning the incense. आणि तो पुढे उभा आहे आणि तो धूपवेदीवर धूप जाळत आहे. And suddenly he sees the angel of the Lord. आणि त्याला परमेश्वराचा दूत दृष्टीस पडतो. I just cannot imagine what must have happened. आणि मी विचारच करू शकत नाही की त्याला काय झालं असेल. Hallelujah. त्याची स्थिती काय असेल. Hallelujah. हालेलुया. The angel of the Lord is standing right there in front of him. परमेश्वराचा दूत त्याच्या समोर उभा आहे. I was thinking, Lord, you know, if Zacharias must have gotten news from somewhere that his wife is expecting,
he would have still received it as a miracle. Okay, this is a miracle in my life. I was thinking like that. मी असा विचार करत होते की जखऱ्याची बायको एलिशिबाला जर ती गर्भवती राहिली असेल तर त्याने असा विचार केला असेल की हे एक चमत्कार आहे. Hallelujah. But Hallelujah. experiencing the angel of the Lord after so many years, I would have fainted. पण परमेश्वरच्या दूताला इतक्या वर्षानंतर पाहणे हे जर माझ्याबरोबर झालं असेल तर मला चक्कर आली असती. Hallelujah. हालेलुया. And my first thought would be, आणि माझा पहिला विचार असा असता, what did I do wrong? Did I do something wrong? Why are you here? मी काय चुकीचं केलं का? तू इथं का आहेस? Hallelujah. हालेलुया. He must have not thought for a second that the angel of the Lord had a good news for him. त्याने असा विचार एक क्षण पण केला नसेल की परमेश्वरचा दूत त्याच्याकडे एक चांगली वार्ता घेऊन आलेला आहे. Why? Because इतने साल से नहीं हुआ तो अब कैसे होगा? कारण त्याने This is असा how we विचार think. केला असता की इतक्या वर्ष नाही झालं तर आता काय होणार. But there is a reason why you're here. Did I do something wrong? पण असं मी काय चुकीचं केलं का? Hallelujah. हालेलुया. Now this place here, this verse here is the most critical part of our story. आणि हे जे वचन आहे हे आपल्या ह्या स्टोरीमध्ये सर्वात Critical, बहुत important, महत्वपूर्ण part है. महत्वपूर्ण आहे. Okay, why? I'll read that part again. Okay, the Bible says, then an angel of the Lord appeared to him standing on the right side of the altar of incense, and when Zechariah saw him, he was troubled and fear fell upon him. Okay, तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याला पाहून जकऱ्या घाबरला व त्याला भय पडले. he was troubled and fear fell upon him. तो घाबरला आणि त्याच्यावरती भय पडले. When something different, okay, when something different happens out of your regular routine, जर तुमच्या नेहमीच्या गोष्टीपासून काहीतरी वेगळं होतं तुमच्या जीवनामध्ये either one of the two will happen. तर दोन्हीपैकी एक काहीतरी होईल. Either you'll run away, तुम्ही पळून जाल either you will stand your ground and you will stay. नाही तर तुम्ही टिकून राहाल आणि तिथे राहाल. Why I'm saying that, I'll tell you that. मी असं का म्हणत आहे हे मी तुम्हाला सांगते. Zacharias was childless for a very long time. जखऱ्याला मूलबाळ खूप वर्ष He नव्हते. was going through a process. Elizabeth was going through a process. ते दोघेही प्रोसेस मधून जात होते. Okay, everything was trap and burden and everything that they were going through, it was stressful. आणि जे काही त्यांच्यावरती जे भारी ओझं होतं ते जे त्यातून जात होते त्याच्यामुळे त्यांना खूप स्ट्रेस होता. And now the angel of the Lord has also come. आणि आता परमेश्वरचं दूत पण आलेलं आहे. Now he must be thinking, now what did I do? तेव्हा तो विचार करत असेल आता मी काय केलं. Hallelujah. हालेलुया. I am already like something is wrong with me. I am childless because I did something in the past. I've already done something wrong because of which I am childless. Now what did I do that you're here? आणि मी काहीतरी चुकीचं केलं म्हणून मला मूळबाळ नाही आणि आता परमेश्वरचा दूत दिसतो म्हणजे मी आता काय केलं की ज्यामुळे मी तो इथं दिसत This आहे. is how we usually think. असं आपण नेहमी विचार करतो. But praise God, पण परमेश्वरची स्तुती असो he did not get scared. तो घाबरला नाही. He stood his ground. तो तिथे उभा राहिला. I'll tell you why. मी तुम्हाला सांगते का. No matter how his personal life was, त्याची वैयक्तिक जीवन कसंही असो, no matter how he was serving the Lord, तो कसा परमेश्वराची सेवा करत होता, he knew that I am still in the presence of the Lord, so I need to stay here. त्याला हे माहित होतं की मी परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये आहे म्हणून मला इथं राहिलं पाहिजे. Hallelujah. Hallelujah. He did not forget that he is in the presence of the Lord. तो हे विसरला नाही की तो परमेश्वरच्या सानिध्यामध्ये उभा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. भाई छोटू ने आज कहा कि it is better to fall in the hands of the Lord than to fall in the hands of man. बाई छोटू म्हणाले की मनुष्याच्या हातामध्ये पडण्यापेक्षा परमेश्वरच्या हातात राहणे उत्तम आहे. Zacharias did not forget that where he was standing was holy ground. जकऱ्या हा विसरला नाही की जिथे तो उभा होता ती पवित्र भूमी होती. And let me tell you one thing, Zacharias was standing in a position where he could have easily escaped and ran away out of fear. आणि तो अशा
अशा ठिकाणी उभा होता की तो पटकन मागे पळून गेला असता, ह्या ठिकाणी तो उभा होता. Because the Bible says that the angel of the Lord was standing at the right hand side of the altar. आणि पवित्र शास्त्र असं म्हणतं की परमेश्वरचा दूत हा धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. Okay, so he could have easily ran away, but he did not. म्हणजे त्यांनी तो पटकन पळून गेला असता, पण त्यांनी ते केलं नाही. So when fear strikes you, जेव्हा तुम्ही घाबरता, तुमच्यावर भय पडते, know that you are still in the presence of the तुम्ही Lord. हे जाणा की तुम्ही परमेश्वरच्या सानिध्यात अजूनही उभे आहात. Something worse than before is happening, जे वाईट घडणे त्याच्या आधी, something worse. Like पहले तो बुरा हुआ, अब उससे भी बदतर हो रहा है. जब ऐसा कब होता है ना, ये जान लो कि आप फिर भी परमेश्वर के सानिध्य में हो. पहिलं खूप वाईट झालं, आता त्याच्याही पेक्षा वाईट झालं असेल तरी पण तुम्ही हे जाणा की तुम्ही परमेश्वरच्या सानिध्यात उभे आहात. Hallelujah. हालेलुया. Don't move. तुम्ही तिथून हलू नका. Hallelujah. हालेलुया. I know what happens when fear strikes you. मला माहिती आहे जेव्हा आपण आपल्यावरती भय पडते तेव्हा काय होतं. It's human nature, when you are scared, you run away. कारण हे मानवी विचाराप्रमाणे आहे की जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही पळून जाता. You know, you think that my life is already horrible now, this is happening. Enough is enough, I'm done with this. This is our final answer. तुम्ही असं विचार करले माझ्या आयुष्यामध्ये आधीच खूप वाईट गोष्टी होत आहेत, मी आता पळून जावे म्हणून. And I'll tell you the worst part of it. आणि मी त्याच्यातला सर्वात वाईट भाग तुम्हाला सांगते. This will happen right when you are closer to that door. हे तेव्हा घडेल जेव्हा तुम्ही त्या दरवाजाच्या एकदम जवळ उभे असाल. Right when you are about to open that door, this will happen. जेव्हा तुम्ही अगदी तो दरवाजा उघडण्याच्या जवळ असाल तेव्हा ही गोष्ट तुमच्या बरोबर Because होईल. that is what happened with Zacharias. आणि तेच हे जखऱ्याबरोबर The झाले. angel was visiting him to give him a good news, but fear fell upon him and he was troubled in his heart. तो प्रभूचा दूत त्याला चांगली वार्ता देण्यासाठी आला, पण त्याच्यावरती भय पडले आणि तो घाबरला. Hallelujah. Hallelujah. But praise God that he did not run away. पण परमेश्वराची स्तुती असो तो तिथून पळून गेला नाही. He remembered that he is still in the presence of the Lord. त्यांनी हे लक्षात ठेवले की तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उभा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I want to go to 2 Chronicles 20, 15 and 17. मी दुसरा इतिहास 20वा अध्याय 15 आणि 17 मध्ये The वाचूया. Lord says to these people, these Israelites, do not be afraid nor dismayed because of this great multitude. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहूदा व यरूशलेमकर व यहोशाफाट राजा, तुम्ही ऐका. यहोवा तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका आणि घाबरू नका. Hallelujah. हालेलुया. Multitude, great multitude. Do not be afraid or dismayed because of this great multitude. या मोठ्या समुदायामुळे तुम्ही घाबरू नका. Do not be afraid of this great multitude of traps. या मोठ्या समुदायाच्या जाळ्यापासून तुम्ही घाबरू नका. Do not be afraid of this great multitude of burdens. या मोठ्या समुदायाच्या ओझ्यामुळे तुम्ही घाबरू नका. Do not be afraid of the great multitudes of humiliation and ridicule. तुम्ही या मोठ्या समुदायाच्या अपमान व उपहासाच्या गोष्टीपासून घाबरू नका. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Why? Because the battle is not yours, the battle is the Lord's. कारण लढाई ही परमेश्वराची आहे, तुमची नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. The battle is the Lord's. लढाई ही परमेश्वराची आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. उसके आगे के वचन में ऐसे लिखा है कि you will not need to fight this battle. आणि दुसऱ्या वचनामध्ये लिहिले आहे की तुम्हाला ही लढाई लढायला लागणार नाही. All you have to do, तुम्हाला फक्त हेच करायला लागेल position yourself, की तुम्ही स्थिर उभे राहा. stand still, तुम्ही स्थिर उभे राहा and see the salvation of the Lord who is with you. आणि यहोवाचे तारण जे तुमच्यापाशी आहे ते पहा. Hallelujah. 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 Position yourself and stand still. तुम्ही स्थिर उभे राहा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Position yourself and stand still. तुम्ही स्थिर उभे राहा. That moment, right That- where you are in the end, त्यावेळेस जेव्हा तुम्ही अगदी शेवटी आहात,
That is the time that you're supposed to position yourself even harder than before. तीच वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला स्थिर उभे केले पाहिजे. Hallelujah. हालेलुया. That is the moment where you are about to reach. You're supposed to work harder. You're supposed to stand harder. तीच वेळ आहे जेव्हा तुम्ही जास्त मेहनत केली पाहिजे. Hallelujah. Stand Hallelujah. your ground. Don't move. त्या भूमीवरती तुम्ही अटळ उभे राहिले पाहिजे. तुम्ही And तिथून हल्ले नाही पाहिजे. Make sure your eyes are open to see the salvation of the Lord. आणि तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवले पाहिजेत जेणेकरून तुम्ही परमेश्वराचे तारण पाहू शकाल. Hallelujah. Hallelujah. And Zacharias did exactly that. आणि जखऱ्याने हेच केले. He was scared. तो घाबरला. His heart was troubled. त्याचं हृदय घाबरलं. But he did not move. तरी पण तो तिथून हल्ला नाही. He stood his ground. तो तिथे स्थिर उभे राहिला. Hallelujah. हालेलुया. And the angel of the Lord says to him, आणि परमेश्वरचं दूत त्याला म्हणतो, Do not be afraid, Zacharias, for your prayer is heard. जखरा घाबरू नको कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. And your wife Elizabeth will bear you a son, and you shall call his name John. आणि तुझी पत्नी एलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि त्याचे नाव तू यहोवा ठेव. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Your prayer is heard. तुझी प्रार्थना ऐकली आहे. That means all these years of disappointment, he was still praying. म्हणजे जे एवढी वर्ष जो तो या संकटामधून जात होता तरी पण तो प्रार्थना करत होता. Hallelujah. हालेलुया. He did not give up on his God, you know. त्यांनी परमेश्वर पुढे हार मानली नाही. Hallelujah. हालेलुया. He served the Lord. त्यांनी परमेश्वरची सेवा केली. He lived a righteous life. त्यांनी न्यायी जीवन धार्मिक जीवन जगलं. He was always available. तो नेहमी सेवेसाठी उपलब्ध असायचा. And out of all the disappointments, he still prayed to the Lord. आणि सर्व संकटामधून तरी पण तो प्रार्थना करत होता. He did not give up on his God. त्यांनी परमेश्वर पुढे हार मानली नाही. Hallelujah. हालेलुया. He stood his ground. तो त्या भूमीवरती स्थिर उभा राहिला. Because the angel says that your prayer is heard. कारण परमेश्वरचा दूत म्हणाला की तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. Because he was still praying. He still had hope that the Lord can still do something in my life. कारण तो प्रार्थना करत होता आणि त्याला आशा होती की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काहीतरी करेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Some of us, when we reach to this stage, आपण जे काही जण आहोत जेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये प्रवेश करतो we will serve the Lord, आपण परमेश्वराची सेवा करू but we won't expect. पण आपण अपेक्षा करणार नाही. Because now it's not possible. आपण असा विचार करू की आता हे शक्य नाही. Hallelujah. हालेलुया. Some of us, we will backslide totally. आपण काही मागे फिरू. We will backslide. We will leave the Lord and we will not continue with the Lord आपण because I didn't get what I want. परमेश्वराला सोडून देऊ आणि परमेश्वरच्या बरोबर नाही राहू. Some of us will serve the Lord, but ठीक है, करना पड़ रहा है तो कर रहे हैं. We want to go to heaven finally. आणि काही जण देवाची सेवा करतील आणि म्हणतील की हे करायला लागते कारण आपल्याला स्वर्गात जायचंय. But this man, पण हा मनुष्य out of everything, he was faithful and he just trusted his God. Like, this trust is, for me, it is beyond my understanding. आणि हा मनुष्य ह्या सगळ्यातून परमेश्वरावरती इतका त्याने विश्वास ठेवला की हे माझ्या विचारांच्या पलीकडे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. He still trusted his God. He still prayed to him. त्यांनी तरी पण परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याची प्रार्थना केली. Not only his ministry was successful, but his faith also was successful. त्याची सेवाच ही फलद्रूप नाही झाली तर त्याचा विश्वासही फलद्रूप झाला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let me ask you a question here. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. Would you have a successful personal life? Would you rather have a successful personal life and an absolutely failed ministry in your life? तुमचं वैयक्तिक जीवन हे हारलेलं असेल, हे फलद्रूप असेल आणि तुमची मिनिस्ट्री हारलेली असेल असं तुमच्या जीवनात असू शकतं काय? Are you okay with that? तुम्ही त्याच्याबरोबर बरे आहात का? Would you choose that for yourself? तुम्ही त्याची निवड कराल काय तुमच्यासाठी? To have a successful personal life, successful job, a good family, children, everything is fantastic. एक सक्सेसफुल जीवन, फॅमिली जीवन, जॉब आणि सगळं काही चांगलं आहे.
but your spiritual life is nowhere. It's gone. पण तुमचं आत्मिक जीवन हे कुठेच नाही आहे. Would you choose that for yourself? याची तुम्ही निवड कराल काय? Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Zacharias chose right. जखराने बरोबर चुनाव केला. Hallelujah. He Hallelujah. chose to serve the Lord. He chose to serve the Lord. त्यांनी परमेश्वराची सेवा करणे निवडले. He chose to walk in the Lord. त्यांनी परमेश्वराबरोबर चालणे निवडले And he chose to wait on the Lord. आणि परमेश्वराची परमेश्वराची वाट. वाट पाहणेच निवडले. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. He did not stray. He did not walk away. तो तिथून निघून गेला नाही, बाजूला झाला नाही. Hallelujah. Hallelujah. And the Bible says, and your wife Elizabeth will bear you a son, and you shall call his name John. आणि तुझी बायको अलिशिबा हिला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव योहान ठेव. आपको पता है जॉन का मतलब क्या है? तुम्हाला योहानाचा अर्थ माहित आहे Does का? anybody know what does John mean? कोणाला हे माहित आहे योहानाचा अर्थ? It means God's grace. परमेश्वराची दया. Okay? In other word, it means Yahweh is gracious. आणि दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणू शकतो यहोवा हा दयाळू आहे. Hallelujah. हालेलुया. And that is exactly what happened to Zacharias and Elizabeth. आणि हेच घडलं जखऱ्या आणि अलिशिबा बरोबर. The Lord was finally gracious to them. परमेश्वर त्यांच्या बरोबर दयाळू होता. Hallelujah. Hallelujah. God's grace, He just poured over their lives. परमेश्वराची दया त्यांच्यावरती, कृपा त्यांच्यावर ओतली गेली. And what is written of John? आणि योहानाविषयी असं लिहिलेलं आहे, Okay? And you will have joy and gladness, and many will rejoice at his birth. For he will be great in the sight of the Lord, and shall drink neither wine nor strong drink. He will also be filled with the Holy Spirit, even from his mother's womb, and he will turn many of the children of Israel to the Lord their God. He will also go before him in the spirit and power of Elijah, to turn the hearts of the fathers to the children, and the disobedient to the wisdom of the just, to make ready a people prepared for the Lord. आणि तेव्हा तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मावरून पुष्कळ लोक आनंद करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने थोर होईल आणि तो द्राक्षरस व मद्य कधीच पिणार नाही, व तो आपल्या आईच्या गर्भापासून पवित्र आत्म्याने पूर्ण होईल, आणि तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळांना त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळवील, आणि प्रभूसाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला बापाची अंतकरणे लेकरांकडे व आज्ञा न मानणाऱ्यांना न्यायीच्या ज्ञानाकडे वळवायला तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल, असं योहानाविषयी लिहिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. पूरा एक मैनुअल के साथ आया है बंदा. Hallelujah. Hallelujah. He's come with instructions, what he's going to do, what he's not going to do. And can you imagine? Sorry, sister. आणि तो प्रत्येक गोष्ट अचूकपणे त्याच्याविषयी सांगितली गेली की तो काय करणार आहे, काय नाही करणार आहे. Hallelujah. Hallelujah. And the Bible says that even from his mother's womb, he will be filled with the Holy Spirit. आणि पवित्र शास्त्र म्हणतो की तो आपल्या आईच्या गर्भापासूनच पवित्र आत्म्याने पूर्ण होईल. Hallelujah. हालेलुया. He came late, but he was the first one to receive the Holy Spirit. तो उशीर आला पण तोच पहिला होता ज्याला पवित्र आत्मा मिळाला. Hallelujah. हालेलुया. Right when he was in the mother's womb, he received the Holy Spirit. जेव्हा तो आईच्या गर्भातच होता तेव्हाच त्याला पवित्र आत्म्याने तो पूर्ण होता. Hallelujah. हालेलुया. There is a reason for your current situation, and there is a season where you will just come out of it and the Lord will be glorified. ज्या स्थितीमधून तुम्ही आता जात आहे त्याचं एक कारण आहे. Hallelujah. Hallelujah. John was not an ordinary man. योहान हा एक साधारण मनुष्य नव्हता. His birth was not ordinary. त्याचा जन्म पण साधारण नव्हता. He was born to a barren woman. तो एक वान स्त्रीला जन्मला होता. And he was not going to be an ordinary person. आणि तो एक सामान्य व्यक्ती होणार नव्हता. Hallelujah. 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 When you receive your breakthrough, जेव्हा तुम्हाला तुमचा ब्रेक थ्रू मिळतो it will not be ordinary. तो ते सामान्य नसेल. Hallelujah. It Hallelujah. will be awesome. ते एकदम अद्भुत असेल. Hallelujah. Hallelujah. If it is taking time,
जर त्याच्यासाठी वेळ लागत आहे it is going to be awesome. तर ते अद्भुत असेल. Hallelujah. 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 Zacharias was finally going to be a father. जकर्या हा शेवटी एक पिता होणार होता And he was going to be a father at this age. आणि या ज्या म्हातारपणी तो एक पिता होणार होता And that child was going to be filled with the Holy Spirit in his mother's womb. आणि ते मूल ते पवित्र आत्म्याने पूर्ण होणार होता त्याच्या आईच्या गर्भापासूनच. He was going to come in the power of Elijah. ते या एलियाच्याच आत्म्याने व सामर्थ्यामध्ये येणार होता. Hallelujah. Hallelujah. He was going to turn so many Israelites. He was going to turn them to the Lord. आणि कित्येक इस्रायलच्या संतानांना तो देवाकडे वळवणारा होता. Hallelujah. हालेलुया. Do you still think Zacharias was unfruitful? आणि तरी पण तुम्ही विचार करता की जकर्या हा फलद्रूप नव्हता. Do you think after this, Zacharias and Elizabeth must be thinking about those days that when they were humiliated and hurt? Do you think that is all they could remember? आणि तुम्ही असा विचार करत असाल काय की एवढं हे घडताना ते जे काही त्यांच्या जीवनात घडलं त्याचा विचार करत असतील ते. Hallelujah. Do you think pain and humiliation would be the last thing they would remember? आणि तुम्ही असा विचार करता का की अपमान आणि संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये जो होता तेच ते विचार स्मरण करत असतील. Hallelujah. हालेलुया. Absolutely not. नाही, एकदम नाही. Hallelujah. हालेलुया. They finally got what they wanted, what they prayed for. आणि शेवटी ज्याच्यासाठी ते प्रार्थना करत होते ते त्यांना मिळालं. Hallelujah. 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 हालेलुया. I'll tell you 4 things that they did and will be done, okay, after that. One is they denied their identity. मी 4 गोष्टी सांगते जे त्यांनी केल्या. एक तर त्यांनी स्वतःची आयडेंटिटी ओळख ही पहचान. हा, ओळख हां. They denied their identity. त्यांची ओळख त्याने नाकारली. नाकारली. Yes? Okay, they denied their identity. त्यांनी त्यांची ओळख नाकारली. Second, they walked blamelessly in their faith. निर्दोषपणे ते आपल्या विश्वासामध्ये चालले. Hallelujah. Third, they served the Lord. त्यांनी परमेश्वराची सेवा केली. And fourth, they waited on the Lord. आणि चौथं त्यांनी परमेश्वराची वाट पाहिली. Hallelujah. 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 Some of us will walk blamelessly, but we will not deny our identity. Oh, no, no, no. I preach in the church. I'm important person. Yeah, they do that. No? काही जण निर्दोष चालतील परमेश्वर समोर पण आपली ओळख ते नाकारणार नाहीत. They will serve the Lord. ते परमेश्वराची सेवा करतील. But नहीं यार, अभी बहुत टाइम हो गया, अभी कुछ नहीं हो सकता. पण ते असा विचार करतील की आता खूप वेळ झाला, आता काही होऊ शकत नाही. They will deny their identity. Some people will deny their identity. काही जण आपली ओळख नाकारतील. But they will not walk blamelessly. They will do what they want to do after behind the church doors. पण ते परमेश्वर समोर निर्दोष चालणार नाही. Hallelujah. चर्च संपल्यानंतर ते काही गोष्टी करतील. Everything is important. Every step in this story is important. प्रत्येक गोष्ट जी या गोष्टीमध्ये आहे ती इम्पॉर्टंट आहे. Hallelujah. महत्त्वपूर्ण आहे. They did everything. त्यांनी सर्व काही केलं And at the end, they received everything. आणि शेवटी त्यांना जे काय सर्व काही मिळालं. Hallelujah. Hallelujah. Just imagine you missing out on your breakthrough because you did not wait. आणि तुम्ही विचार करा की तुमचा ब्रेक थ्रू तुम्ही मिळवू शकत नाही कारण तुम्ही वाट नाही पाहिली. तुमचा आशीर्वाद तुम्ही आशीर्वाद. गमावला तुमचा आशीर्वाद तुम्ही गमावला कारण तुम्ही थांबले नाही. कारण तुम्ही थांबले नाही. Hallelujah. हालेलुया. You did not wait. तुम्ही थांबले नाहीत. Hallelujah. हालेलुया. Just imagine you lost your blessing because you couldn't do one of these things. तुम्ही तुमचा आशीर्वाद गमावला कारण ह्या गोष्टी तुम्ही करू शकला नाही. Hallelujah. हालेलुया. Some people lost because they couldn't wait. काही जणांनी गमावलं कारण ते थांबू शकले नाहीत. Hallelujah. हालेलुया. For all those people who couldn't wait, जे लोक जे थांबू शकले नाहीत you failed in understanding the Lord. तुम्ही परमेश्वराला समजला नाहीत. You failed in understanding the Lord. तुम्ही परमेश्वराला समजूच शकला नाहीत. You made haste in understanding the Lord.
तुम्ही परमेश्वराला समजण्याची घाई केली. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. You should have stayed. तुम्ही वाट पाहिली पाहिजे होती. Hallelujah. But the best part about the Lord is He is a merciful God. पण सगळ्यात चांगला भाग जो आपल्या परमेश्वराचा आहे की तो कृपाळू परमेश्वर आहे. There is always another chance. एक नवीन चान्स नेहमी असतो. It is never too late in the presence of the Lord. It is never too late in the presence of the Lord. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उशीर नाहीये. Hallelujah. 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 हालेलुया. He is still waiting for you. तो तुमच्यासाठी अजूनही वाट पाहत आहे. Hallelujah. Hallelujah. It is never too late. हे उशीर नाहीये. Hallelujah. It's okay. ठीक आहे. Hallelujah. हालेलुया. And Zacharias and Elizabeth, they waited and they got what they were praying for. आणि जखऱ्या आणि अलिशिबा हे थांबले आणि त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं. एक लास्ट साम रीड करके मैं खत्म करना चाहूंगी. Psalms 27 उसका 14. Wait on the Lord, be of good courage, and He shall strengthen your heart. Wait, I say, on the Lord. स्तोत्र संहिता 27 वचन 14. तू यहोवाची प्रतीक्षा कर, दृढ ऐस व तुझे हृदय धीर धरो. होय तू यहोवाची प्रतीक्षा कर. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That door is still there. तो दरवाजा तिथेच आहे. You can still make it. तुम्ही अजूनही तिथे पोहोचू शकता. You can still reach the rich fulfillment. तुम्ही अजूनही तिथे समृद्धीमध्ये पोहोचू शकता. Wait, I say, on the Lord. तुम्ही प्रतीक्षा करा. Hallelujah. 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 हालेलुया. हम सब मिलके प्रार्थना करेंगे. सब खड़े हो जाएं. Thank you, Jesus. I praise you and I worship you, Master. सब स्तुति आराधना करेंगे. धन्यवाद देंगे परमेश्वर के लिए. इस वचन के लिए धन्यवाद देंगे. Thank you, Jesus. I praise you and I worship you, Master. Thank you, Father. Thank you, Jesus. All glory and praise and honor I give to you, Lord. इस वचन के लिए धन्यवाद करती हूँ प्रभु जी. ओ हालेलुया. धन्यवाद करती हूँ प्रभु जी. Oh, धन्यवाद. I praise you and I worship you, Master. I worship you, Jesus. For you are the glory and the lifter of my head, the Lord of my life and the Savior of my soul, the rock of all ages. Oh, hallelujah. I praise you and I worship you, Master. हमारे डर को तेरे हाथों में समर्पित करती हूँ प्रभु जी. ओ हालेलुया. हमारे डर को तेरे हाथों में समर्पित करती हूँ. I praise you, Master. I praise you, Jesus. I praise you, Jesus. Strengthen our hearts to wait on you, Lord. Oh, hallelujah. Strengthen our hearts to wait on your word, to wait on your promises. I praise you, Jesus. I thank you, Father. I give you all the glory and praise and honor. Give us the grace to deny us, to deny our identity. Oh, hallelujah. Give us the grace to walk blamelessly, Abba. Give us the grace to serve you selflessly. Give us the grace to serve you with all love. And give us the grace to wait on you. Hallelujah. I thank you, Jesus. I praise you and I worship you, Master. हमारी सारी स्थितियों को तेरे हाथों में समर्पित करती हूँ प्रभु जी. जो स्थिति में हम जा रहे हैं, हालेलुया, वो तेरी ओर से है. हालेलुया. हमें सुधारने के लिए, हालेलुया, हमें बढ़ाने के लिए, हालेलुया, हमारी उन्नति के लिए है. इसलिए तेरा धन्यवाद. हमारी हानि के लिए नहीं है प्रभु जी. हमें एक अच्छा भविष्य देने के लिए, इसलिए तेरा धन्यवाद करते पिता. धन्यवाद करते प्रभु जी. I give you all the glory and praise. सारा आदर तेरा है, सारी महिमा तेरी है, सारा गौरव तेरा है प्रभु जी. यीशु मसीह के पवित्र नाम से मैं मांगती हूँ, सुन और ग्रहण कर.